थँक्यू सो मच. तर गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आपण फंडामेंटल अनालिसिसवर थोडंसं बोलणार आहे. फंडामेंटल अनालिसिस तसा हा सब्जेक्ट खूप मोठा आहे, कारण की यात आपल्याला बेसिक हेल्थ ऑफ द कंपनी पाहायची असते. आणि जेव्हा आपण पहिला विचार करतो, म्हणजे आपण बेसिकली शेअर मार्केट हा बिझनेसच लॉंग टर्म इन्व्हेस्टर म्हणून सुरू करायला पाहिजे, असं माझं मत आहे. आणि जेव्हा आपण लॉंग टर्म इन्व्हेस्टर म्हणून आपण त्याचा विचार करतो, तेव्हा फंडामेंटल अनालिसिस करणं खूप महत्वाचं आहे. कारण की यात सगळ्यात महत्वाचं प्रॉपर कंपनी सिलेक्ट करणे. कारण बरेचदा व्हेअर टू एंटर, हाऊ मच टू गेट द प्रॉफिट, प्रॉफिट इन्क्रीज, ह्या सगळ्या गोष्टी ह्या टेक्निकल अनालिसिसवर आधारित आहेत. म्हणजे व्हेन टू एंटर इन द ट्रेड हे टेक्निकल अनालिसिस आपल्याला सांगते, किंवा आपल्याला 3 महिन्यात किंवा 6 महिन्यात होणारा प्रॉफिट हे आपल्याला टेक्निकल अनालिसिस सांगेल. परंतु फंडामेंटल अनालिसिस हे त्यासाठी इम्पॉर्टंट आहे ज्याला लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करायची आहे, से फॉर 5 इयर्स, 10 इयर्स, 7 इयर्स. कारण त्यातच खरी ग्रोथ आहे. कंपनी जर तुम्ही सिलेक्ट केली चांगली, तर ती 100% तुम्हाला 20 किंवा 30% CAGR देऊ शकेल. आणि दॅट इज नॉट लेस. एक जरी कंपनी तुम्ही चांगली सिलेक्ट केली, त्यात जर कंटिन्युअस तुम्ही जर व्यवस्थित इन्व्हेस्ट करत राहिले, तर तुम्हाला तेवढा CAGR मिळेल. परंतु जसं मागे मी बोललो होतो, डू नॉट पुट ऑल एग्स इन वन बास्केट. तसं एकाच कंपनीत आपल्याला इन्व्हेस्ट करायचं नाही आहे. इवन इफ यू आर अ लॉंग टर्म इन्व्हेस्टर, यू हॅव टू इन्व्हेस्ट इन ऍटलीस्ट 10 or 20 कंपनीज, डिपेंडिंग ऑन युअर कॅपिटल. तुमच्याकडे जेवढं कॅपिटल असेल त्याच्यानुसार तुम्हाला ते कॅपिटल डिवाइड करायचं आहे. जसं मी मागे म्हटलं होतं, 1 लाख कॅपिटल असेल तर तुम्ही 5-5 हजार सगळ्या 20 कंपन्या सिलेक्ट करून त्यात टाका, आणि मग तुम्हाला ऍटलीस्ट 30% कंपन्या तर तुम्हाला धोका देणारच आहे. परंतु 70% कंपन्या तुम्हाला प्रॉफिटच देतील, आणि तुम्हाला ऍटलीस्ट 24% पर ॲनम तुम्हाला प्रॉफिट मिळेल. मी म्हणतो त्यावेळी जास्तच मिळेल जर कंपनी चांगल्या सिलेक्ट केल्या असतील तर, पण त्याच्यापेक्षा कमी तर मिळणारच नाही. तर लेटस गो टू स्क्रीन शेअर. डॉक्टर साहेब, याच्यात मला एक क्वेश्चन होता. हा बोला ना. मध्ये एकदा मी म्हणजे आता काय, आपला जेव्हापासनं हे सेशन सुरू झाले तेव्हापासनं मग मी थोडं युट्यूबवर वगैरे पण हे करत होतो. तो प्रश्न हो विचारायचा हो हो होता मला, की त्याच्यामध्ये काही जणांनी असं म्हटलं आहे की कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करायला हरकत नाही, पण हो कंपनीचं एज पण महत्वाचं असतं. माझ्या मते, आता मला नेमकं ते आठवत नाही, पण ते रिबर्थ वगैरे असतं की एक हो 10 हो. वर्ष झालेली असेल काय, तर ते नेमकं ते कसं बोललो डिसाईड? ना मागच्या वेळेस आपण, तेच तर बोललो आपण मागच्या वेळेस. राईट तर राईट राईट. आता हे अमोल चांगला सांगू शकेल आपल्याला, पण मी तुम्हाला थोडंसं मला एवढं माहिती एवढं सांगतो की कुठलीही कंपनी ऍज ए स्टार्टअप मधून स्टार्ट होते. राईट. 3 वर्ष 4 वर्ष मी तर म्हणेल ती कंपनी अगदी हळूहळू ग्रो करते. नंतर ग्राफ वाढतो, दॅट इज ग्रोईंग फेज ऑफ द कंपनी. ओके. दॅट ग्रोईंग फेज इज अप टू 10th इयर, म्हणजे अप्रॉक्सिमेटली 10th or 12th इयर. तोपर्यंत खूप चांगली ग्रोथ मिळते आपल्याला, म्हणजे आपला फंड खूप चांगला ग्रो होतो. ओके. नंतर ती मग एक प्लॅट्यूवर येते. म्हणजे तिथे मग आपल्याला जी जर सायक्लिकल कंपनी असेल, त्या सायकल्स मध्ये जेव्हा ती खाली जाईल ती सायकल, तेव्हा एंटर करायचं, वर जाईल तेव्हा एनकॅश करायचं, प्रॉफिट बुक करायचं. परत खाली जाईल, डीप झालं तेव्हा एंटर करायचं. त्या मग त्या फेजवर, जसं आता रिलायन्स ही आता थोडीशी प्लॅट्यूवर आलेली आहे. परंतु रिव्हर ती घेतलाय रिलायन्सने, कारण तिने बऱ्याचशा वेगवेगळ्या सबसिडीज त्यात ऍड केलेल्या आहेत. त्याच्यामुळे रिलायन्स टिकून आहे सध्या. तर यात एकच आहे की त्या 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 फेजला, म्हणजे ग्रोईंग फेजला आपण पकडलं पाहिजे आफ्टर 2-3 इयर्स ऑफ द कंपनी आणि अप टू 10th इयर्स. आणि म्हणूनच आपण लॉंग टर्म इन्व्हेस्टरला सांगतो की तुम्ही ऍटलीस्ट 7 इयर्सचा तुमचा पिरियड ठेवा लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटमध्ये. आणि त्यानंतर मग त्या कंपनीचं कसं राहील की ती अप टू 20 इयर्स पर्यंत चांगली वर्क करेल, म्हणजे त्या प्लॅट्यू लेवल 20 इयर्स पर्यंत राहिले एखाद्या वेळेस. नंतर मग रिबर्थ घेतलं तरच ती कंपनी सस्टेन करू शकेल. म्हणजे तिने जर काही नवीन प्रॉडक्ट ऍड केले, किंवा काही दुसऱ्या सबसिडीज घेतल्या, किंवा कोणासोबत कोलॅबरेशन केलं, तर ती रिबर्थ घेईल. नाहीतर मग ती डिक्लायनिंग फेजला जाईल. डिक्लायनिंग फेज मध्ये आपल्याला कंपनी पकडायची नाहीये. जसं तर फॉर एक्झाम्पल बायजूस आता फॉर फ्यू डेज अगो इट वॉज इन डिक्लायनिंग फेज. त्यात जर कोणी एंटर केलं असेल तर तो आता फसलाय. तसंच मागे येस बँकचं झालं होतं. येस बँक मध्ये जेव्हा डिक्लायनिंग फेज झाली होती, तेव्हा कोणी एंटर केलं, जर चीप स्टॉक्स आहेत समजा, खूपच कमी पेनी स्टॉक्स म्हणतो आपण त्याला,
त्यात जर कोणी एंटर करेल तर तो त्यात फसू शकतो, कारण ती कंपनी डिक्लाइनिंग फेजला आलेली असते. त्यामुळे आपण सेफली अशाच कंपन्या पकडायच्या जी ग्रोईंग फेजला आहे किंवा ऍटलिस्ट ती प्लॅट्यूला आहे. हा, तर मग सुरू करायचं थोडं फंडामेंटल अनालिसिस. तर फंडामेंटल अनालिसिस हा खूप मोठा सब्जेक्ट आहे. एक्सक्यूज मी, काही प्रॉब्लेम. फंडामेंटल अनालिसिस हा खूप मोठा सब्जेक्ट आहे आणि यात एक क्वालिटेटिव्ह अनालिसिस असतं आणि एक क्वांटिटेटिव्ह अनालिसिस असतं. क्वालिटेटिव्ह म्हणजे ओव्हरऑल प्रमोटर्स कसे आहेत वगैरे वगैरे यात पाहतो आपण. आणि क्वांटिटेटिव्ह म्हणजे डिपेंडिंग ऑन द नंबर्स आपण ते त्याची क्वालिटी ठरवतो. नंबर्स म्हणजे आता ऍज अमोल नोज बेटर की जे काही नंबर्स कंपनीतून बाहेर पडतात, सेल्सचे म्हणा, प्रॉफिट्सचे म्हणा, डिव्हिडंडचे म्हणा, त्या नंबर्सवर आपण बेस ठेवून तो नंबर्स आपण मग त्या कंपनीचे हेल्थ ठरवतो. सो बेसिकली फंडामेंटल अनालिसिस इज done to know the health of the company and mainly is to know the intrinsic value of the stock. आता what is intrinsic value? Intrinsic value is derived from the basic product and sale of that product of the company. म्हणजे कंपनी कशी वर्क करते आहे आणि कंपनीचे बेसिक प्रॉडक्ट्स काय आहेत आणि ते कसे त्यातून कंपनी किती प्रॉफिट कमावते आहे याच्यावर त्या कंपनीचा प्रॉफिट अवलंबून असतो, त्याच्यावर त्याची शेअरची इंट्रेन्सिक व्हॅल्यू अवलंबून असते. मग तुम्ही म्हणाल की व्हॉट इज एक्सट्रेन्सिक व्हॅल्यू? एक्सट्रेन्सिक व्हॅल्यू इज डिपेंड्स ऑन द अदर फॅक्टर्स. न्यूज इन द चॅनल्स. आता एखाद्या कंपनीमध्ये खूप चांगली न्यूज आली, पटकन शेअर व्हॅल्यू वाढेल. एखाद्या वेळेस त्या कंपनीने काही डिक्लेअर केलं, एखादी चांगली गोष्ट अजून डिक्लेअर केलं पण इम्प्लिमेंट नाही केलं, डिक्लेअर केलं नुसतं, तरी त्याची शेअरची प्राइस वाढेल. किंवा एखाद्या वेळेस काही रुमर येईल काही, त्याच्यामुळे त्या कंपनीची शेअरची व्हॅल्यू वाढेल. दिस इज व्हॉट इज कॉल्ड एज एक्सट्रेन्सिक व्हॅल्यू. म्हणजे ती व्हॅल्यू ही एक असं म्हणा की तुम्ही जी नसते पण ती लोकांनी बनवलेली असते असं म्हणता येईल आपल्याला. पण आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे व्हेन यू आर लॉंग टर्म इन्व्हेस्टर की टू नो व्हॉट इज द इंट्रेन्सिक व्हॅल्यू ऑफ द स्टॉक, व्हॉट एक्झॅक्टली कंपनी इज डुईंग, आणि त्यामुळे तिला होणारा प्रॉफिट आणि त्याच्यावर डिपेंड असलेला शेअरचा भाव. तर तो आपल्याला पाहण्याकरता फंडामेंटल अनालिसिस महत्वाचा आहे. द टू टाइप्स ऑफ फंडामेंटल अनालिसिस मी सांगितलंच तुम्हाला, क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह. क्वालिटेटिव्ह डिपेंड्स ऑन ब्रँड व्हॅल्यू, मॅनेजमेंट डिसिजन, परफॉर्मन्स ऑफ द कंपनी, then promoters integrity, and this list is long. I will show you. And quantitative means number based it is and consider financial statements of the company. तर बरेचदा if you are not into this field, क्वालिटेटिव्ह अनालिसिस करणं थोडं कठीण जाते किंवा थोडं कठीण म्हटल्यापेक्षा टीडीएस जॉब आहे. जर कोणी आता जसा सीए आहे किंवा कोणी त्या फायनान्समध्ये आधीच काम करत आहे तर त्यांना क्वालिटेटिव्ह अनालिसिस लवकर करता येईल. परंतु क्वालिटेटिव्ह अनालिसिस करताना तो पूर्ण त्या कंपनीच्या वेबसाईटवर जावं लागेल, तुम्हाला त्या कंपनीची पूर्ण वेबसाईट पाहावं लागेल, त्यात सगळे त्यांचं मॅनेजमेंट डिसिजन, परफॉर्मन्स वगैरे सगळं पाहावं लागेल. किंवा मग ऍटलिस्ट NSE वर जाऊन, NSE.India वर जाऊन आपल्याला त्या कंपनी टाईप करून मग त्याचे जे फायनान्शियल डिसिजन्स आहेत आणि कंपनीचे जे प्रमोटर्स आहेत ते काय करतात हे पाहावं लागेल. तर थोडं तो टीडीएस जॉब आहे. आय विल प्रिफर मोर quantitative analysis, which is more preferred because it shows real picture of the company. Whatever decisions has been taken by promoters will be reflected in the quantitative analysis, in the numbers. So I will prefer this more. आणि हे नंबर्स सुद्धा खूप मोठे आहेत, हे सुद्धा खूप याची लांब लिस्ट आहे. पण आय विल शो ओनली 6 पॅरामीटर्स टू जज द कंपनी. 6 जरी आपण पाहिले तर आपण एक चांगली कंपनी सिलेक्ट करू शकतो. नाउ क्वालिटेटिव्ह अनालिसिस ही लॉंग लिस्ट आहे, जे आपण कोणी इंटरेस्टेड असाल तर NSE इंडियावर जाऊन किंवा आपण त्यावर एक व्हिडिओ पाहू शकतो, नंतर घेऊ आपण एखाद्या वेळेस. त्यात मॅनेजमेंट बॅकग्राऊंड पाहतो आपण, बिझनेस इथिक्स पाहतो, कॉर्पोरेट गव्हर्नन्स पाहतो, ऍटिट्यूड टुवर्ड स्मॉल शेअर होल्डर्स पाहतो कंपनीचा काय आहे, तर ते शेअर ट्रान्झॅक्शन्स, बाईंग अँड सेलिंग ऑफ द बाय द प्रमोटर्स. कारण प्रमोटरने एखाद्या वेळेस जर प्रॉफिट करायच्या दृष्टीने जर खूप जास्त शेअर होल्डिंग ठेवून घेतलं तरी प्रॉब्लेम असतो, म्हणून त्यांचं ते ट्रान्झॅक्शन पाहतो. त्यानंतर तू थांबून जा, मी तुला तिथेच थांबतो. हा,
रिलेटेड पार्टीज पाहतो, कोणी रिलेटिव्ह आहेत का, फ्रेंड्स आहे का, त्यांना काही प्रॉफिट करून देण्यात आला आहे का. त्यानंतर मग ऑपरेटर ऍक्टिव्हिटी इन स्टॉक्स पाहतो, त्यांची ऍक्टिव्हिटी काय आहे स्टॉक्समध्ये, शेअर होल्डर्स कोणते कोणते आहेत, पॉलिटिकल काही अफिलिएशन आहे का, आणि प्रमोटर्स लाईफस्टाईल कशी आहे. जसं विजय माल्या, त्याची लाईफस्टाईल पाहून असं वाटतं की ह्या कंपनी डुबवणार आहे म्हणून. तर असं आपण सगळं पाहतो. पण मोर इम्पॉर्टंट इज क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. त्यात बऱ्याचशा गोष्टी पुन्हा सांगतो, that profitability, that is profit, then margins, then earnings of the company, then pricing power, that is pricing of the shares, then dividend, cash flow, debt, त्याच्यानंतर वर्किंग कॅपिटल. जस्ट टू फिनिश द लिस्ट, ऍसेट ग्रोथ, इन्व्हेस्टमेंट्स, कंपनीच्या फायनान्शियल रेशोज, एक्सपेन्सेस आणि ऑपरेटिव्ह एफिशियन्सी. पण या सगळ्यांपैकी आपण सगळ्यात महत्वाचं पाहणार आहे 6 गोष्टी फक्त, आणि त्या गोष्टी 6 मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्यासाठी आपल्याला कुठे पाहायचं ते, वी हॅव टू गो टू स्किनर.इन. स्किनर डॉट याचा एक तुम्ही पिक काढून ठेवू शकता किंवा मोबाईलवर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता. तर स्किनर.इन वर आपल्याला ह्या 6 गोष्टी पाहायच्या आहेत. प्राइस ऑफ द शेअर, देन मार्केट कॅपिटलायझेशन ऑफ द कंपनी, देन टॅक्स गिवन बाय द कंपनी, then dividend given by the company, then sales of the company, आणि डेट ऑफ द कंपनी, डेट ओव्हर द कंपनी. कारण ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, ज्या कंपनीचं ओव्हरऑल फ्युचर डिसाईड करतात. आता यातही 2-3 गोष्टी अशा आहेत जे कंपनी थोडीशी तिथे आपल्याला काही गडबड करू शकते, म्हणजे ते प्राइस, ती व्हॅल्यू थोडीशी रॉंग देऊ शकते. परंतु जनरली टॅक्स गिवन बाय द कंपनी आणि डिव्हिडंड गिवन बाय द कंपनी आर ऑलवेज म्हणजे ट्रू. त्या गोष्टी जनरली कधी चुकत नाहीत कंपनीच्या. एखाद्या वेळेस कंपनी मार्केट कॅप फुगवून सांगेल, किंवा प्राइस ऑफ द शेअर गडबडीत राहील, किंवा सेल्स काही फुगवून सांगेल, डेट सांगणार नाही, ह्या गोष्टी होऊ शकतात. परंतु टॅक्स आणि डिव्हिडंड तर जनरली ह्या राहतातच. ह्या गोष्टी पाहिल्या की तुम्हाला बरीचशी कंपनीची हेल्थ माहिती पडते. परंतु ह्या 6 गोष्टी अशा मिनिमम आहेत की ज्या आपण पाहायलाच पाहिजेत. नाऊ स्टेप्स इन स्क्रीनर.इन. तर या स्टेप्सची तुम्ही एक स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता. हाऊ टू डू इट. फर्स्ट लॉग इन टू स्क्रीनर.इन. देन एक स्क्रीन त्यात नावाचं एक टॅब येतो. त्या स्क्रीनवर एक क्वेरी रन करायची आपण. फर्स्ट इज मार्केट कॅपिटलायझेशन मोर दॅन 10,000 crores, किंवा मोर दॅन 10,000 जरी लिहिलं तरी तुम्हाला त्या कंपनीज मिळतात. तर तुम्हाला यू विल गेट ऍटलीस्ट 250 to 300 कंपनीज which has market capitalization more than 10,000 crores. नाऊ आता तुमच्याकडे ती जवळपास 250 कंपनीची लिस्ट आलेली आहे. आता जसं मागच्या आपण क्लासमध्ये डिस्कस केलं होतं की वी हॅव टू डिवाइड दिस कंपनी अकॉर्डिंग टू द सेक्टर्स. म्हणजे जर आपण 20 कंपन्यांमध्ये जर गुंतवणार आहोत तर आपल्याला 5 सेक्टर्स ऍटलिस्ट निवडावे लागतील. जास्तही निवडू शकता, पण 5 सेक्टर्स आपल्याला निवडावे लागतील. त्या 5 सेक्टर्स पैकी त्या सेक्टरमध्ये येणाऱ्या 4-4 कंपन्या आपण समजा डिसाईड केल्या, 3-3, 4-4 कंपन्या, तर असा आपला एक जवळपास 20 कंपन्यांचा पोर्टफोलिओ तयार होऊ शकतो. त्यामुळे मग आपण त्या कंपनी आपल्या स्क्रीनर.इन वर जाऊन मग त्यातल्याच त्या कंपन्या घ्यायच्या. ऑफकोर्स या 250 मधल्याच त्या कंपन्या घ्यायच्या आणि मग त्या कंपनीमध्ये आपल्याला गुंतवायचं आहे. तर पुढे काय करायचं आहे, दिस इज स्टेप 1. नाऊ स्टेप 2. आता आपण कंपन्या निवडलेल्या आहेत, जवळपास 250 कंपन्या आपल्याला मिळालेल्या आहेत. त्याचं आपण सेक्टर डिव्हिजन नुसार 3-3, 4-4 कंपनी प्रत्येक सेक्टरच्या घेतलेल्या आहेत. आता स्टेप 2 इज गो अगेन टू सर्च बार, टाईप व्हॉटर कंपनी यू वॉन्ट. रिलायन्स तुम्हाला त्या 250 कंपन्यांमध्ये दिसली, रिलायन्स आपल्याला फिट होते आहे. रिलायन्स मग तुम्हाला सर्च करायची आहे. देन सर्च केल्यानंतर आपण हे सगळं लाईव्ह सुद्धा पाहणार आहोत, म्हणजे तुम्हाला दाखवेलच मी. देन स्टेप 3 ते केल्यानंतर तुम्हाला चार्ट्सवर जायचं आहे आणि सेट मॅक्झिमम ड्युरेशन. आता चार्टवर कशासाठी जायचं आहे आपल्याला, तर चार्टवर आपल्याला पाहायचं आहे की जसं मी बोललो की प्राइस ऑफ द शेअर शुड ऑलवेज बी इन्क्रीजिंग ओव्हर द ड्युरेशन ऑफ द लाईफ ऑफ द कंपनी. म्हणजे त्या कंपनीच्या पूर्ण लाईफमध्ये त्या कंपनीचं जे शेअर प्राइस आहे ती कमीत कमी वाढत राहिली पाहिजे. आणि ते आपल्याला ते चार्ट पाहूनच समजते. चार्ट इन्क्रीजिंग ट्रेंडमध्ये असेल तर 100% शेअर व्हॅल्यू वाढत आहे आणि आपल्याला ती कंपनी पुढे प्रॉफिट देणार आहे. तर दॅट इज स्टेप 3, दॅट इज गो टू चार्ट्स.
नाउ स्टेप 4 इज क्लिक कॅश फ्लो. कॅश फ्लो मध्ये आपल्याला दोन गोष्टी पाहायच्या असतात. फर्स्ट, गो टू ऑपरेशनल ऍक्टिव्हिटी अँड सी प्रॉफिट. देन वी हॅव टू सी द प्रॉफिट. इट शुड बी ऑलवेज इन्क्रीजिंग ओव्हर ऍटलीस्ट लास्ट 5 इयर्स. और मी तर म्हणेल की लास्ट 7 or 10 इयर्स सुद्धा पाहायला पाहिजे, पण लास्ट 5 इयर्स इट शुड बी इन्क्रीजिंग. प्रॉफिट शुड बी इन्क्रीजिंग. त्यानंतर गो टू फायनान्शियल ऍक्टिव्हिटी, सी डिव्हिडंड. व्हॉट इज द डिव्हिडंड गिव्हन बाय कंपनी? इट शुड ऑलवेज बी इन्क्रीजिंग. Then step 5, again go to toolbar and click profit and loss and see sales. If it is growing company, sales should always be increasing. And then step C, last step is 6th step, that is see debt over the company. आता यात काय पाहतो आपण की जेवढं जसं कंपनीचं टोटल व्हॅल्युएशन 1 लाख रुपये आहे, तर 50,000 रुपये त्यांनी जर स्वतःचे असतील म्हणजे इक्विटी शेअर होल्डर्सची असतील आणि 50,000 डेट असेल तर आपण चालून घेऊ शकतो. म्हणजे डेट टू इक्विटी रेशो जर 1 असेल तर ठीक आहे, पण तो त्याच्यापेक्षा जर वर असेल म्हणजे डेट जास्त असेल जर इक्विटी शेअर होल्डरच्या टोटल कॅपिटल पेक्षा, तर थोडं मग इथे रेड फ्लॅग साईन येऊ शकतो. थोडंसं आपल्याला ते पाहून मग इन्व्हेस्ट करायला पाहिजे. काही काही कंपन्यांचा खूप जास्त असतो डेट आणि कंपनी इकडे दिसते आपल्याला खूप चांगली परफॉर्म करते आहे, पण कंपनीनी जे काही त्यांचं कॅपिटल उभं केलं असते ते उधार घेऊन उभं केलं असते, म्हणजे डेट घेऊन उभं केलं असते, ते आपल्याला आधीच पाहायला पाहिजे. आणि इफ दॅट रेशो इज लेस दॅन 1, डेट टू इक्विटी रेशो, दॅट इज वेल अँड गुड. जसं चांगल्या कंपनीचा 0.6 आहे, 0.5 आहे काही काही कंपन्यांचा, तर ते खूपच छान. तर अशा आपल्याला कंपन्या निवडायच्या आहेत. Now, this is the end of this slideshow. Most important is how to see it. शेवटी करायची. So this is that is screener.in. बेटा आपण पहिल्यापासूनच पाहू. पहिल्यापासून आधी बस. मी सांगतो. ठीक आहे, ठीक आहे. तर screener.in वर गेलो आपण. त्यानंतर स्क्रीन्स वर जायचं. आणि तिथे आपण ते क्वेरी रन करायची आहे. ती कुठे? क्रिएट न्यू स्क्रीन ब्ल्यू वाला. ओके, यस. हा, तर इथे आपल्याला लिहायचं आहे मार्केट कॅपिटलायझेशन ग्रेटर दॅनचं साईन वापरा ना डॉक्टर साहेब. तेच करतो. मोर दॅन 10,000. ओके, रन दिस क्वेरी. तर आता ह्या एवढ्या कंपन्या आपल्याला मिळाल्या आहेत. दिस इज द फर्स्ट स्टेप. आता यानंतर अकॉर्डिंग टू युअर चॉईसेस ऑफ द सेक्टर्स तुम्हाला ह्या कंपन्या 3-3, 4-4 कंपन्या निवडायच्या आहेत. आता यात आपण समजा एक रिलायन्स निवडली, रिलायन्स इंडस्ट्रीज. यात आपल्याला इथे रेशोही दिसतात आहे बरेचसे. यातला आपण यावेळेस जो पाहणार आहे तो डेट टू इक्विटी रेशो आहे, तो पाहणार आहे. इट इज सी हाऊ गुड इज द डेट टू इक्विटी रेशो.
इट इज नॉट ओनली लेस दॅन 1, इट इज लेस दॅन 0.5 ऑल्सो, म्हणजे 0.44च आहे. सो इट्स सो कॉल्ड, सो दॅट इज व्हेरी गुड कंपनी. त्यानंतर मग आपण गेलो चार्ट्सवर टू सी द increasing share price of the company. Now you can see the increasing trend. आता maximum वर जायचं आहे आपल्याला. This is 1 year chart maximum. So you can see the increasing trend of the increasing trend of the cost of the share with the time. So it is from since January 2006 to 2024. It is increasing trend. तुम्ही जर बाकीच्या कंपन्यांवर जाऊन पण आपण तेही पाहू, ज्या डिफॉल्टर आहेत त्याचा चार्ट कसा राहील तर हा. सो दिस इज गुड कंपनी टू इन्व्हेस्ट. त्यानंतर मग आपल्याला जायचं आहे, या स्टेप्स लक्षात ठेवा थोड्याशा, म्हणजे आपल्याला मग पुढे कामाच्या. कॅश फ्लोवर. कॅश फ्लोवर आपल्याला इथे दिसत आहे की ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटी आणि फायनान्शियल ऍक्टिव्हिटी. इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटी आपण नंतर पाहू वाटल्यास. विल क्लिक ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटी. ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटी आपल्याला पाहायचं आहे टॅक्सेस. तिथे कंपनी टॅक्सेस आपण जी पे करते आहे ते टॅक्स पेड बाय द कंपनी. नाउ यू कॅन सी इन दिस कॉलम, मला ते बेटा टूलबार इथे आहे. अरे इथे कुठे गेलो? स्क्रीन आला आहे. ठीक आहे. इकडे कोणी येत आहे? So direct taxes, you can see direct taxes. These are all in negatives, but it is not negative when company pays something from it. जेव्हा कंपनीतून पैसा बाहेर जातो तेव्हा तो ती कंपनी निगेटिव्ह मध्ये दाखवते. So we can consider it as positive, and you can see all these signs. If you make all these signs positive, it is in increasing trend. इथे 5824 आहे, तर शेवटची व्हॅल्यू पहा तुम्ही 11,961 करोड्स आहे. सो टॅक्सेस पेड बाय द कंपनी सिन्स 2013 to 2024 is increasing. So this company is good. Again, on this basis, on this ground, this company is good. कॅश फ्लोवर गेलो तर आपण. नाउ अगेन बेटर बँक आधीच्या याच्यावर ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटी. ओके. नाउ फायनान्सिंग ऍक्टिव्हिटी पाहायची आपल्याला इथे. टू सी हे काढावं, हे एरो काढायचं. ओके. तर यात आपल्याला शोधायचं डिव्हिडंड. So dividend paid by the company, again money is going out of the company. So again sign is negative. You can see the increasing trend of the dividend given by the company. ते 2,949 crores आहे in 13 मध्ये, आणि तेच आपण पाहतो की इथे मार्च 24 मध्ये हा 6,089 म्हणजे 6,089 आहे करोड्स डिव्हिडंड पेड बाय कंपनी. इट इज ऑल्सो इन इन्क्रीजिंग ट्रेंड. तर आता हे मध्ये मायनस का झाला याचं त्या दिवशीचा आपल्याला त्यावेळेचा आपल्याला कंपनी रिपोर्ट पाहावा लागेल, आणि तेव्हा डिव्हिडंड कंपनी कधी दिलं नसेल, त्यामुळे ते कमी असेल, तर असं होऊ शकते. पण मोर ऑर लेस इट इज इन्क्रीजिंग. सो डिव्हिडंड इज इन्क्रीजिंग, टॅक्स पेड बाय द कंपनी इज इन्क्रीजिंग, प्राइस ऑफ द शेअर इज इन्क्रीजिंग. नाउ वी विल गो टू प्रॉफिट अँड लॉस. अरे
हा, प्रॉफिट अँड लॉस साठी आपल्याला जायचं असतं इकडे, या प्रॉफिट अँड लॉस मध्ये इथे, आणि बंद करतो. Okay. Now, first column is only sales. Now, sales of the company. Again, it should be increasing. You can very well see the sales of the company is increasing from March 2013 to March 2024. इथून आपल्याला स्पष्टपणे दिसतंय की इट इज मोर दॅन ट्रिपल, म्हणजे 3,95,957 होतं करोड्स, ते 9,01,064 करोड्स मार्च 2024 मध्ये सेल्स आहे कंपनीचा. सो व्हॉट वी हॅव सीन इन दिस कंपनी, डेट टू इक्विटी रेशो इज लेस, price of the share is increasing, then tax paid by the company is increasing, dividend paid by the company is increasing, sales of the company is increasing. So this is fit to enter in our portfolio. So this is how we can see the health of the company. So these are the only 5-6 things, means I will say only 6 things we have to see in selecting the company. Now, आता आपण एखादी अशी कंपनी पाहू की अगेन सर्च, इथे सर्च करायचं. हा, आपण आता अशी कंपनी पाहू जी लॉस मध्ये गेलेली आहे. तर आता इतक्यातली जर आपण पाहिली तर मला वाटतं येस बँक ही पाहता येईल आपल्याला. बायजूस पण पाहता येईल. बायजूस पण पाहतील, सध्या रिसेंटली बायजूस गेलेली आहे लॉस मध्ये. झील पण मला वाटतं डाऊन ट्रेंड आहे. आपण येस बँक पाहून घेऊ. येस बँकचं शॉर्ट फॉर्म मला माहिती नाही आहे. भैया LIC देखना जरा. LIC नसेल लॉस मध्ये, पण एस बँकचा येऊन जाईल चार्ट. सुझिलॉन पाहू आपण. सुझिलॉनचा चार्ट चांगला नव्हता. ते ISZ LI नहीं है, LON है. आय नको त्याला. LON आहे. हा, तेच LON हा. आहे. ओके, आता येईल. सुझिलॉन नहीं है, नहीं, SUZLON. सुझलॉन. ये फ्यूचर रिटेल. SUZLON. हेलो. हा, काय आहे फ्यूचर SUZ आहे. SUZ. ओके, SUZ. एक आहे ना. आय नको तो. आय SUZ. नको त्यात. आय LON. आय I नहीं है भैया. आय नको. आय नाहीच आहे. ओके, वी विल सर्च दिस. आपण परत बॅकला जाऊ मला वाटते. इथे सर्च करू आपण. सांगलं SUZ. ओके, SUZ. आणि वी विल सी द चार्ट. हा बऱ्यापैकी चार्ट आहे, नॉट बॅड. पण हा 1 इयरचा आहे. जेव्हा आपण मॅक्स पाहू तेव्हा आपल्याला कळेल दिस इज द सिनारिओ. जेव्हा आपण शॉर्ट कोर्स ऑफ कंपनी पाहतो तेव्हा एखाद्या वेळेस आपण कन्फ्युज होऊ शकतो की आपल्याला
कंपनी चांगली वाटते. पण इफ यू सी द लॉंग टर्म दॅट इज मॅक्झिमम ओव्हरऑल ग्रोथ ऑफ द कंपनी इट इज डिक्लाइनिंग. सो वी शुड नॉट सिलेक्ट दिस टाइप ऑफ कंपनी. आता जसं आपण म्हटलं येस बँक आहे, येस बँक आपण पाहू. त्याचं काय शॉर्ट फॉर्म? येस बँक लिमिटेड. नाउ लेट अस सी. नाउ सी द डेट टू इक्विटी रेशो. म्हणजे 7.42. इट इज फार 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 मोर दॅन 1. व्हॉट इज अवर मार्जिन इज 1. एकच्या वर जर असेल तर 1.5 ऍट दी मोस्ट, पण मी तर म्हणेल 1च. 1च्या वर असेल तर वी शुड नॉट सी दॅट कंपनी. पण आता हे डेट टू इक्विटी हे सगळं बाकी फक्त हे प्रॉडक्ट कंपनीच्या बाबतीत लागू होते. बँकांमध्ये एखाद्या वेळेस हे पॅरामीटर्स चेंज होऊ शकतात. तर ज्या कंपनी प्रोडक्शन कडला कुठेतरी प्रॉडक्टचं त्यासाठी आपण बोलतोय सगळं हे. तर इथेच कंपनी ही आपल्याला डिबार करावी लागेल, कारण डेट टू इक्विटी रेशो खूप जास्त आहे, 7.42 आहे. तर आपण चार्ट पाहूया कंपनीचा. अगेन विल गो मॅक्सिमम आणि सी. त्यात पाहिलं की आपण हा चार्ट 2021 पासून कसा डिक्लाइन झाला, एकदम खाली आलेला आहे. अगेन वी हॅव टू डिसिलेक्ट दिस कंपनी. तर अशा प्रकारे आपण कंपन्या सिलेक्ट किंवा डिवाइड करू शकतो, सीइंग ओनली दिस 5 or 6 पॅरामीटर्स. मला वाटतं याची प्रॅक्टिस तर मलाही जास्त करावी लागेल. मी खूप दिवसापासून केलं नाही आहे. तर तुम्ही करा ती प्रॅक्टिस आणि अशा प्रकारे आपण मग त्या कंपन्या सिलेक्ट करू शकतो. भैया अगर यही चार्ट अगर हम 2018 में देख रहे होते जनवरी में, फिर उस टाइम क्या होता? 18 में ना, हाँ, तो ये अपने को अच्छी कंपनी लगती थी, डेफिनेटली अच्छी कंपनी लगती थी. उसके बाद अपने को देखना पड़ता है बाकी चीजें. फिर नहीं, उस टाइम हम एंटर करते हैं. प्रमोटर्स एक्टिविटी है, क्योंकि उसके बाद शायद प्रमोटर्स एक्टिविटी चेंज हो रही थी, तो वो आता है क्वालिटेटिव एनालिसिस में. नहीं अमोल भैया, इसमें हम 2018 का डाटा चेक कर सकते हैं अगर हम अमोल? बैक टेस्ट करें. हाँ 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 अभिजीत, क्या? इसमें हम बैक टेस्ट कर सकते हैं 2018 में कंपनी की कंडीशन क्या थी. देखना पड़ेगा यार, पता नहीं, मैं यूज नहीं करता हूँ. नाही, मला वाटते त्यावेळेस आपण कंपनीतलं जे कॅश फ्लो वगैरे आहे ते सगळं डाउनलोड करून पाहू शकतो. हाँ अभिजित, तो एक सैंपल ये मैं सिर्फ ये कहना चाहता हूँ कि हाँ, गोइंग फॉरवर्ड एक केस स्टडी ऐसे कर सकते हैं कि हम 2018 का ग्राफ देख लिया हमने. हाँ, 2018 का वो जो कैश फ्लो ये वो सब कुछ देखना है. हाँ, एक सैंपल कोई उठा सकते हैं, क्योंकि ये एक ऐसा केस था जो हायर हाई बना रहा था, हो, और उस टाइम अगर उसका कैश फ्लो भी अच्छा हुआ, हो, हम एंटर कर गए, तो ये एक डाउनफॉल वाला है. अब मैं एग्जांपल देता हूँ एलआईसी का ग्राफ बहुत अच्छा था. अच्छा. एलआईसी LIC भी शायद फ्लैट होगा, डाल के देखूं क्या? एलआईसी का ज्यादा डाटा होगा नहीं, 1 साल का ही होगा भैया. देखते हैं ना. एलआईसी का ओवरऑल डाटा होगा, लेकिन होगा ना, एलआईसी क्यों का नहीं होगा? चार्ट 1 साल का होगा. हाँ, चार्ट 1 साल का है ये. ये है मैक्स. ओके, तो ऐसा चार्ट है. नॉट बैड, बट थोड़ा सा प्लेट्यू पे आया है आफ्टर इन 2024 से. यहाँ से अच्छा है, वो 23 से 24 बहुत अच्छा है, ये दिख रहा है. ये उसके बाद प्लेट्यू है फिर. ये इलेक्शन के पहले की रैली है भैया. हाँ, ये इलेक्शन की पहले की रैली है, बराबर है. वो सिर्फ वो पीएसयू उठाए हुए हैं. वो सारा कोई भी रैंक देखोगे आप पीएसयू का, वो उसका ऐसे ही है चार्ट. पीएसयू का तो बस ऐसे सारे पीएसयू का ऐसा ही चार्ट मिलेगा अपने को. तो इसमें एंट्री कब करनी है? एंट्री डिपेंड्स ऑन टेक्निकल एनालिसिस, दैट वी हैव टू सी. एंट्री इस पे डिपेंड ही नहीं है, ये फंडामेंटल एनालिसिस पे. फंडामेंटल एनालिसिस सिर्फ लॉन्ग टर्म इन्वेस्टर के लिए कंपनी चूज करने का डिपेंड है. उसके बाद अपना बायस जो ठहराना है, दैट इज बुलिश और बेरिश, वो ठहराना है टेक्निकल एनालिसिस पे. और उसके बाद एंट्री कब करनी है, ये टेक्निकल एनालिसिस पे डिपेंड है. तो इसमें एक आंसर और आता है. उस दिन एक बंदे ने पूछा था, किसी भैया ने पूछा था आईपीओ वाला सवाल, याद है आपको? हो. तो ये आईपीओ पे इशू हुआ था. ओके, और एलआईसी वाज अ गोल्डन कंपनी सॉर्ट ऑफ अ थिंग. या ठीक है. अब वो कह रहे हैं कि आईपीओ में एंटर कब करना है. इसका आईपीओ आया था 950 रुपए पे. अच्छा.
खुलते ही पहले दिन आ गया 750 रुपए पे। अच्छा। तो अब आईपीओ में आना चाहिए कि नहीं आना चाहिए, ये मैं एक केस हो गया। और उसके बाद एक पेटीएम हो अभिजीत गया, जोमेटो हो अभिजीत गया। आई नेवर बिलीव इन आईपीओ, मालूम है क्या? आईपीओ क्योंकि पूरा गेम रहता है। हाँ, आईपीओ सेम बोले सेम। तो हाँ, तो इसलिए मैंने ये जो उस दिन क्वेरी थी उसका आंसर है ये। हाँ मैंने अब तक पूरे आईपीओ जहां जाते 5-6 आईपीओ पे एंट्री करने की कोशिश की, और एक ही आईपीओ ज्यादा ज्यादा पे खुला था, बाकी सब नीचे पे आ गए थे। मेरे को ऐसा अनुभव, इसलिए तब से मेरे मैंने को ना आज तक, सॉरी, मेरे को एक आंसर आज तक नहीं मिला कि आईपीओ में आना ही क्यों है। क्यों बताता ना मैं, क्यों 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 ऐसा सोचते लोग? इट इज ऑल सेंटिमेंट्स ऑफ द पीपल। क्या सेंटिमेंट्स तो ऐसे लोगों के रहते कि वो उसकी प्राइस बढ़ा देता है, इसलिए वो उस पे जाना ही नहीं मेरे ख्याल से। हाँ, तो आईपीओ आ जाएगा, कंपनी अपनी ओरिजिनल वैल्यू पे आएगी, उस टाइम एंटर करो ना। हाँ बराबर है, वेरी गुड। उसके बाद तो उसका एनालिसिस करो, उसके बाद उसमें एंटर करो। हाँ, बराबर। और इस टाइम ये एलआईसी के आईपीओ के टाइम ना स्क्रीनर बहुत काम आया था। अगर आप नोट करोगे ना, हाँ, पीयर कंपैरिजन में आईपीओ वाज ओवर वैल्यूड। ओके ओके, यानी पीयर बेसिक वैल्यू भी कंपैरिजन ओवर में वैल्यू थी उसकी। पीयर कंपैरिजन में उसका मीडियन मीडियन पी वैल्यू देखोगे, पी उसका बहुत ज्यादा था। ये 1500 पे ला रहे थे। अच्छा। जब 950 पे लाए तो बोलते हैं कि 1500 वैल्यू रखी थी, हम 950 पे लाए हैं। और इसमें मेन इन्वेस्टर कौन था? रिटेलर। ओके, और जो एलएससी होल्डर था, एफआईआई का पैसा ही नहीं था इसमें। तो उनको वो सब स्टडी करके डालेंगे ना, ये एग्जैक्टली प्रॉब्लम यही तो बोलता है। इट इज ऑल सेंटिमेंट्स ऑफ द कंपनी, सेंटिमेंट्स ऑफ द एग्जैक्टली। पीपल व्हिच रन्स, तो रिटेलर्स का इसमें सेंटिमेंट्स। आईपीओ भी अगर डालना है तो उस टाइम भी स्क्रीनर देखो। हाँ बराबर है, बराबर है, बराबर। उस टाइम में सीनर देखो, बराबर है। तो साथ में जो पीयर कंपनीज है उनसे पता लग जाता है कि क्या चल रहा है। क्या चल रहा है और कितना ओवर वैल्यू है करके। बराबर है। आईपीओ में एक्चुअली एंट्री तब करना चाहिए जब जैसे आज ओपन हुआ 900, जैसे आपने बोला कि वो 1000 के ऊपर दिखा रहा था, बाद में 750 पे ओपन हुआ। तो हमेशा जब गिरता है और जब 750 क्रॉस करेगा ना नेक्स्ट टाइम, तो उस पर आपको ध्यान रखना पड़ेगा, और तब आईपीओ में एंट्री करना। आईपीओ में नहीं बोले तो उस शेयर में एंट्री करना पड़ता है। यानी अभी तक का तो स्टडी वैसा ही बोलता है कि वो आईपीओ में तभी, आईपीओ में एंट्री मत ही करो, क्योंकि उसमें लॉस ही होता है मेजर। बराबर है। और अभिजीत कुछ इनपुट्स? रिलायंस का अच्छा केस निकाला है। रिलायंस ने ब्रेकआउट दिया है। अभी हाँ, अभी रिसेंटली ब्रेकआउट हुआ है उसका। उसने ब्रेकआउट दिया है। अगर वो रिटेस्ट करने आता है 3000 के आसपास, 3000 उसका ब्रेकआउट लेवल है, 3000 या 3030 कुछ ब्रेकआउट लेवल है शायद उसका। हम्म। अगर वहां पे आता है तो बाय ऑन डिप वाली कहानी बनती है। अगर वो फिर बॉक्स के अंदर आता है, फिर नहीं बनता। तर जैसे ब्रेकआउटवर ज्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह असेल, जसं अमोलच्या चेहऱ्यावर एखादं प्रश्नचिन्ह राहू शकते, व्हॉट इज ब्रेकआउट असं राहू शकते म्हणतो मी. तर त्या मग आपण जेव्हा टेक्निकल अनालिसिस शिकू तेव्हा व्हॉट इज ब्रेकआउट हे आपण विचार करणार आहोत, तेव्हा आपल्याला ब्रेकआउट म्हणजे काय ते कळेलच. काय अमोल, तुला मला मला म्हणजे मी बरोबर बोललो ना? हो हो, बरोबर आहे, बिल्कुल मला नहीं माहिती. हा, म्हणजे यू मे नॉट 30 उसका ब्रेकआउट लेवल बी है। नोइंग ब्रेकआउट ना, दॅट्स वाय ही इज नॉट इन टू शेअर एग्जैक्टली एग्जैक्टली। मार्केट. तर असं आहे हे, मला वाटते रेशोज, फायनान्शियल रेशोज अभिजीत कॅन टेक व्हेरी वेल. व्हॉट डू यू से अभिजीत? मेरे को भैया भैया मैं मोटा मोटा ना पी रेशो देखता हूँ। इसके अलावा मैं देखता ही कुछ नहीं हूँ। और मैं फंडामेंटल देखता नहीं हूँ। मुझे मालूम है, पिछली बार तूने बोला था फंडामेंटल देखता नहीं करके तू. मैं फंडामेंटल देखता ही नहीं। मैं निफ्टी 200 देखता हूँ, उसमें से निकालता हूँ अपने कैटेगरी वाले कितने हैं, बिलो 1000 वाले हैं, बस। उसके बाद मैं आ जाता हूँ चार्ट पे। मेरी जिंदगी जान मेरी चार्ट है बस। मेरे को वो हायर लो हायर हायर दिखाता है, तू हम उसको प्रणाम करते हैं। तू टेक्निकल पर्सन है, मुझे मालूम है. हम उसको प्रणाम करते हैं और आगे बढ़ते हैं बस। अपना चला तो ठीक है चांद तक, नहीं तो खत्म, एग्जिट। What I'll comment on this is you should buy good companies, okay, for long term, okay. Pledge it. अभी प्लेज का अपना आने का है, प्लेज तक अपन पहुंचने के. प्लेज इट एंड दे फ्यूचर एंड ऑप्शन ना. इधर वो ग्रो करते रहेंगी अच्छी कंपनीज तुम्हारी, और प्लेज के पैसों पे तुम इधर फ्यूचर एंड ऑप्शन खेलो, वो कमाते रहेगा. Your money will earn money. That's what my thinking is. What do you say? नहीं ठीक भैया, उसके लिए कैपिटल कितना चाहिए?
हाँ कैपिटल थोड़ा तो भी आई विल से कि एटलीस्ट मुझे 30-40 तो चाहिए, लेकिन एटलीस्ट 10 तो चाहिए एटलीस्ट टू एंटर फ्यूचर में ऑप्शन 10 मिनिमम है, 10 lakhs तो मिनिमम 10 lakhs हमने स्टार्ट किया है स्टार्टर्स बिगिनर्स ₹1,00,000 ₹50,000 नहीं आई नो दैट, मैं अभी टेक्निक इस पे आया ही नहीं हूँ ना फ्यूचर ऑप्शन पे। जब फ्यूचर ऑप्शन पे आएंगे अपन तब तक 10 लाख सबसे कमाए हुए होंगे ये बेसिस पे ऐसा सोचेंगे नहीं वो अपन। ठीक है भाई, बस उसके लिए ना भैया, जैसे ये 3000 वाली कैटेगरी में है रिलायंस रिलायंस आइडियल, मतलब अभी तक का आइडियल चार्ट बना हुआ है इसका, हाँ ठीक है। लेकिन कहानी ये है कि बहुत हाई साइड पे है, 3000 का इसका ब्रेकआउट लेवल है, उस पे जाके बाय करोगे तो ₹1,00,000 में कितने आ जाएंगे भैया। कहानी वही है ना। बराबर बराबर है। अब वो ग्रो उस हिसाब से करेगा, वो रिट्रेस उस हिसाब से करेगा। तो जिसने ₹1,00,000 लगाया है, वो अगर 2000 भी रिट्रेस किया तो भैया 2% गया। नहीं इसलिए मैंने पिछली बार के मेरे लेक्चर में बोला था कि यू हैव टू डिवाइड योर मनी इनटू डिफरेंट डिफरेंट सेक्टर्स एंड देन डिफरेंट डिफरेंट कंपनीज। अब तू 1 लाख के 1 लाख तो रिलायंस में डालेगा नहीं ना, यू हैव टू। एग्जैक्टली। हाँ तो आपको सिर्फ उसमें एट दी मोस्ट 10,000 डालने हैं। मैं तो बोलता 10,000 इज ऑल्सो मोर, 5,000 डालने, बट 10,000 इज इनफ इफ यू हैव ओनली 1 लाख। तो 10 कंपनी में अच्छी अच्छी कंपनी 10,000 डाल दो, एटलीस्ट तुमको 60-70% ऑफ द कंपनी विल गिव गुड प्रॉफिट एंड योर पोर्टफोलियो विल बी हेल्दी। व्हाट डू यू से? जो इनिशियल मेरा जो है भैया, इनिशियल फेज में ना एक हाई कैपिटल वाला नहीं देखना, मतलब लार्ज कैपिटल नहीं देखना, मिड कैप देखना, स्मॉल कैप देखना। तो जो आता है 500 700 1000 के नीचे वाला, वो ओके स्क्रीनर लग जाता है। वो इसमें लग जाता है कि आपको एक मेरे पास 1 मिनट, जस्ट अ सेकंड डू यू वांट टू शेयर योर स्क्रीन? भैया। वो ये आईपैड में चल रहा है और वो स्क्रीन वो हो नहीं रहा था, इसलिए लेट ज्वाइन किया मैंने। ओके 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 वो स्क्रीन पे चल रहा है तो वो हो नहीं पाया। तो एक ना अगर जब मेरे को शॉर्ट लिस्ट करने होते हैं, एक स्क्रीनर तो है ही है, और एक आता है charting.com। हाँ हाँ सुना है मैंने। ठीक है, चार्ट इंक पे आपको वो मिल जाती है कंपनी। आप उसमें शॉर्ट, आप उसमें बॉइल डाउन कर जाते हो कि आपको 500 के नीचे चाहिए, 1000 के नीचे का चाहिए कंपनी, वो मिल जाती बराबर है बराबर है है। तो उसमें। आइडियली अगर जिसने स्टार्ट करना है तो हाँ हाँ मेरा ये बराबर रहता है। है कि आप 500 वाले ले लो, 20 ले लो, हाँ तो आपको तेरा थोड़ा कहना, प्रॉफिट आता हुआ दिखता भी है। नहीं नहीं इसमें वर्ड ऑफ क्वेश्चन इज यू कैन गो इन मिड कैप, पर पूरा कैपिटल स्मॉल कैप में मत लगाओ। अगर अगर 1 लाख है जैसा तेरा कहना है कि आप अगर मैं तेरे एंगल से बोलूं तो 70% शुड बी इन मिड कैप एंड 30% शुड बी इन हाँ स्मॉल कैप। हाँ अगर अगर मेरे को बोलने का इस पे अगर मेरा बोलना है तो मेरा ये रहेगा, अगर आपके पास थोड़ा कैपिटल ज्यादा है तो थोड़ा सा इससे ज्यादा है तो 50% शुड बी इन लार्ज कैप, 30% शुड बी इन स्मॉल कैप एंड 20% in small cap, 30% in mid cap and 20% in small cap। ऐसा डिवीजन होना चाहिए। लेकिन ये किसके लिए है? ये हमारे जैसे लोगों के लिए जो जिन्होंने 50-50 क्रॉस कर दी है। तो अभी नहीं, मिड कैप में और स्मॉल कैप में खेल सकता है। तो अभी भैया मेरे को सिर्फ ये, हम अगर ये क्राउड से 12 बंदे हैं तो उसमें से ये आइडिया मिल सकता है कि हर एक कोई बिगिनर होगा, कोई इंटरमीडिएट होगा, कोई एडवांस होगा। हाँ तो कैपिटल कितना लगाना चाहता है तो हम एटलीस्ट जो डिस्कशन है ना उस लेवल पे रख सकते हैं। हम बराबर बात करेंगे धीरू भाई अंबानी की, हमने लाना है यहाँ पे ये छोटा प्लेयर कोई, तो वो कैलकुलेशन थोड़ी फिर हो ये होता है, फिर एक्सपेक्टेशन बढ़ जाती है और कुछ नहीं होता है। तो आप डालते हो, अगर आप डालते हो 200 वाले स्टॉक में तो वो बढ़ेगा भी 1-2% ही ना। ऑन एन एवरेज आप देखते हो मार्केट मूव करती है 1.5% से 2% दिन में, हो और वो जिस दिन 3 या 4% जाए वो हाई एंड हो गया या वो फिर लो एंड हो गया या उस दिन कुछ खबर है। अदरवाइज आप देखोगे तो 1 से 2% ही मार्केट मूव करती है जनरली। तो 1 से 2% ₹200 पे ₹2। बराबर है बराबर है। तो जब वो ₹2 बढ़ता है तो उसको खुशी नहीं होती, ₹4 बढ़ता है तो खुशी नहीं होती। नहीं वो मैं रिलायंस समझ से गया। देखता है। तू हाँ जो राजेश्वर ने जो बोला था ना, राजेश्वर राजेश्वर हा हा ते जे म्हटलं होतं आपण की काय पेरी होती मगाची आपली बघायची तुझी? हा तो प्लॅटो बद्दल मी विचारलं होतं. हा तर कंपनीची लाईफ सायकल बद्दल बोलतो आपण. तर अभिजित जे म्हणत आहे तो म्हणत आहे की ग्रोईंग फेज मध्ये तुम्ही जा,
हम्म. कंपनीच्या. प्लॅटिव्ह मध्ये नका जाऊ. ओके. तुम्हाला जर चांगला रिटर्न हवा असेल तर ग्रोईंग फेज मध्ये जा. प्लॅटिव्ह इज लाईक रिलायन्स किंवा बाकीच्या ज्या त्या अगदी स्टेबल कंपन्या झाल्या त्या. पण ग्रोईंग फेज मध्ये कंपन्या पकडा, त्या मिड कॅपच्या पकडा आणि ते एनकॅश करा तुम्ही. तिथे प्रॉफिट एनकॅश करा. तर असं अजून कोणाला कॉमेंट करायची आहे? हा, मी थोडं बोलू इच्छितो. हा बोल. मी जनरली ट्रेंड फॉलो करतो. म्हणजे कंपनीत एंट्री करताना मी ROC पाहतो. ROC म्हणजे रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड. हो. आणि तो ROC कन्सिस्टंटली म्हणजे मागच्या जवळपास 5 वर्षाचा किंवा 10 वर्षाचा तो अबाव 15 असला पाहिजे. बरोबर आहे ना. 15% असला त्या कंपनीत तुम्ही एंट्री करू शकता. म्हणजे एंट्री करायसाठी जर तुम्हाला पोझिशन पाहिजे असेल. आणि दुसरा आहे ROE, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. तर रुपेश हेच आपल्याला याच्यात पाहायचं आहे. ऑल फायनान्शियल रेशोज आपल्याला पूर्ण एक वेगळा लेक्चरच घ्यायचा आहे. करेक्ट. कंपनीचा पी किती असायला पाहिजे, ROC किती असायला पाहिजे, सगळं आणि हे PE. पी हे सगळं आपल्याला एकाच लेक्चर मध्ये पाहता येईल. बरोबर. तर मी असं म्हणेन की कोणीतरी व्हॉलेंटरीली हे एक लेक्चर घ्यावं. अमोल भैया. अमोल काय अमोल? अरे मैं टर्म्स को एक्सप्लेन कर सकता हूँ पर शेयर मार्केट में मैं सच में नहीं करता हूँ. आप लो, मैं उसको सपोर्ट कर दूंगा. वहां पे कुछ समझा नहीं. तो जैसा भी ये ROC बोल रहा है, ROE बोल रहा है, ऐसे इसमें कहीं पे लगा व्हाट एग्जैक्टली इट मींस, वहां पे मैं सपोर्ट करता हूँ. मार्केट पॉइंट ऑफ व्यू से लो, मैं करते नहीं हूँ, इक्विटी में हुई नहीं. नहीं, अभिजीत, अमोल को अपन ये काम देंगे कि कंपनी की हेल्थ जो है क्वालिटेटिव एनालिसिस वो कर सकता है अच्छे से. हम आइडेंटिफाई करते हैं कंपनियां, हाँ वो डायसेक्शन करेंगे. सर, आशिष सर, हा त्याच्यामध्ये एक पाय ट्रस्ट की स्कोर म्हणून एक असतो. कशात? याच्यामध्ये स्क्रीनरला तुम्ही ओके. एकदा पॉइंट ऍड केला, पाय ट्रस्ट की स्कोर म्हणून असतो. तो कंपनीची फायनान्शियल हेल्थ सांगतोय. हो का? हा, नाही, तो मी म्हणजे देऊ तो- की मला सांगा ना ते काय आहे. तर एक स्पेलिंग सांगू का त्याचं? एकदा तिथे सर्च स्पेलिंग केलं स्पेलिंग सांगा ना मला. स्पेलिंग हा. PIO. पी फॉर पॅट. ओके. मी एक मिनिट टाईप करतो याच्यावर. हा मेसेज मध्ये टाईप कर. चॅट मध्ये टाक ना. चॅट chat मध्ये मध्ये टाक. मनीष चॅट मध्ये टाक. हो. स्टॉप करून देत का? मला चॅट्स पाहता येतील डायरेक्ट. एक पायोट्रोस्की स्कोर म्हणून आहे. आला का मेसेज? आला. आलाय. हो, ओके. हा जर त्या स्क्रीनर मध्ये एकदा टाका म्हणजे त्यात लक्षात येईल. हा जर 8 ते 9चा असेल, 8 ते 9 मध्ये, तर त्या कंपनीची फायनान्शियल कंडिशन जी आहे ते म्हणजे काहीच बघायची गरज नाही. जर तो स्कोर 8 ते 9च्या मधात असेल तर चालेल ना, आपण तो टाकून पाहू ना मग. येस. हे पुढे टाकायचा तो स्क्रीन मध्ये टाकायचा का? हा, म्हणजे जेव्हा तुम्ही स्क्रीनर मध्ये ते टाकलं होतं ना मार्केट कॅपिटलायझेशन वगैरे, सर्च मध्ये स्क्रीन मध्ये म्हणजे सर्च मध्ये कंपनी येईल. हा. स्क्रीन मध्ये जावं लागेल आपल्याला. हा, इथे किंवा टाका. खाली हा त्याच्यात टाकून हा पायोट्रोस्की स्कोर कॉपी केलं तरी चालेल. कितना होना चाहिए भैया ये? येस. आता हा जो आहे, हा जर 8 ते 9च्या मधात असेल, सगळ्यात अच्छा. शेवटी बघ, तर त्या कंपनीची फायनान्शियल हेल्थ, जे काही आपण पॉइंट सगळे बोललो, टोटल ते पॉइंट्स आपण बोललो, ते बघायचीच गरज नाही. म्हणजे 8 ते 9च्या मधात जर तो असेल तर त्या कंपनीची फायनान्शियल हेल्थ ही एकदम चांगली आहे. ओके. तो रिलायंस का 6 आ रहा है. आता मग कुठे मनीष, काहीतरी असेल. रिलायंस के चार्ट में डाला है तो रिलायंस का 6 आया है. ओके, नहीं पर वो एक ऐसा है कि 8 से 9 के बीच में अगर है तो दैट फाइनेंशियल हेल्थ ऑफ कंपनी इज गुड. ऐसा नाही मनीष, हा. मनीष हे असं असेल एखाद्या वेळेस. शिरीष म्यूट वर जा ना, म्यूट वर.
हा तर मनीष, हा सर. मला काय वाटते असेल म्हणजे आय डोंट नो अबाउट दिस स्कोर. हे जर असल्या तसं अभिजितनी म्हटलं हा 6 दाखवतोय, तर हे एखाद्या वेळेस मग थोडस कन्फ्युजिंग राहू शकते. ओके ओके. परंतु मी ज्या 6 गोष्टी सांगितल्या आहेत ना, येस येस येस, ते तर या आहे. 6 गोष्टी इतक्या फंडामेंटल आहेत की ह्या बरोबर. जर असतील तर 100% मी गॅरंटी देतो की ही बरोबर. कंपनी चांगलीच राहील म्हणून. येस येस. हा, हे 100% आहे. कारण याच्यावर मी 2 वर्षापासून पाहून राहिलो आहे. मी जेवढ्या कंपन्या घेतल्या ह्याच कंपन्या घेतल्या सगळ्या. हा हा. हा, त्याच्यामुळे भैया तो HDFC का बायोप्सी 4, LIC का 6, अदानी का तो चलो 6 ही आएगा. कोणता पेशंट? तर काय आहे, पायोट्रिस्की स्कोअरचे कंटेंट्स म्हणजे फायनान्शियल रेशोच आहे सगळे, जे मनीष हा, सांगतोय तेच. ते. येस फक्त येस. तो इंडेक्स आहे. पायोट्रिस्की स्कोअर एक इंडेक्स आहे मल्टिपल रेटिंगचा. काय म्हटलं बोल? पायोट्रिस्की स्कोअर जे मनीष सांगतोय ना, हा तो हा. ते पण फायनान्शियल रेशोज आहे. म्हणजे मी तर गुगल सर्चेस करत होतो. म्हणजे हो. प्रॉफिटेबिलिटी, लिव्हरेज, ऑपरेटिंग इफिशियन्सी, क्वालिटी ऑफ अर्निंग्स असे वेगवेगळे 11 स्कोअरला पॅरामीटर्सला कंबाईन केलाय का? एक मार्क दिलेला आहे. त्या स्कोर्सला कंबाईन केलाय का म्हटलं यात सगळ्या? हा, त्याचा इंडेक्स बनवला त्यांनी प्रत्येकाला एक वेटेज देऊन. ओके 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 ओके. म्हणजे ठीक आहे, डायरेक्शनल काही हरकत नाही. माझ्या हा, मते डायरेक्ट पण राहू शकतो. बरोबर आहे. डायरेक्शनल राहू शकतो पायोट्रिस्की स्कोअर. हो हो. ठीक आहे, मग अजून काही रेशोजवर कुणीतरी बोलावं अशी माझी खूप इच्छा आहे. हॅलो. रेशोजवर म्हणजे मार्केट पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणतो का कुठल्या पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणताय डॉक्टर साहेब? रेशोजवर कुठल्या पॉईंट ऑफ व्ह्यू बोलायचं म्हणते? फायनान्शियल रेशोज इन फंडामेंटल अनालिसिस. भैया अमोल भैया, हाँ बोल अभी. अगर हम इसको छोड़ दो शेयर मार्केट को, अगर समझो आप कोई कंपनी टेक ओवर कर रहे हो, हाँ. या आप कोई कंपनी के साथ मर्जर कर रहे हो, तो आप उसमें क्या देखते हो? वो वाले क्या फाइनेंसेस में क्या कि उसके फाइनेंसेस हेल्दी हैं? ऐसा नहीं होता है ऑनेस्टली. मतलब शेयर मार्केट में इन्वेस्टमेंट करते हैं फाइनेंशियल रेशोज, और अब हम जब M&A करते हैं तब करते हुए पैरामीटर्स, इसमें बहुत वेरिएंस रहता है. मतलब अगर एकदम लाइव एग्जांपल देना था तो अभी आई एम वर्किंग ऑन वन एक्विजिशन इन जर्मनी जिसका EBITDA नेगेटिव है और डेट इक्विटी नेगेटिव है, और वी नो कि देयर इज अ गुड सिनर्जी वी कैन टर्न अराउंड. तो वो ना बहुत अलग चलता है कि वैल्यूएशन के लिए रेशोज को देखना, बिजनेस के लिए और फाइनेंशियल इन्वेस्टमेंट के लिए दो बहुत अलग अलग बातें हैं. तो वो नहीं, लेकिन जैसे हाँ, सॉरी पर वो हाँ, बोलो. जैसे आप अगर किसी को देख रहे हो तो डेफिनेटली आपने उसका फ्यूचर देख के किया ना कि ये फ्यूचर में हम इसको टर्न अराउंड कर देंगे. करेक्ट. तो शेयर मार्केट में भी वही है. वो चलो हम सिर्फ उससे जीरो डाउन कर उतनी सकते ना- हैं कि ये 4 कंपनियां देखी. उतनी इनसाइड इंफॉर्मेशन विदाउट क्रेडिट रिपोर्ट मोस्टली नहीं रहती है अपने पास. अगर किसी का डिटेल रिपोर्ट ही है, D&B का रिपोर्ट है, किसी का क्रेसेल का रिपोर्ट है जहाँ पे पूरा डिटेल्स है तो पता चलती है, अदरवाइज पता नहीं चलती है. मतलब किसी के यहाँ पे ऑपरेशनल इनएफिशिएंसी कहाँ पे है ये उसके बहुत अंदर तक जाना पड़ता है. फाइनेंशियल स्टेटमेंट्स डाउनलोड करके पता चल जाता है मोटा मोटा पीयर से कंपैरिजन करके, पर वो मतलब अंदर जाना पड़ेगा. ऊपर एक रेशो से पता करना मुश्किल है कि ये इनएफिशिएंट है या एफिशिएंट है. पर फाइनेंशियल रेशो में जैसे भी फंडामेंटल, जैसे मनीष ने बोला कि वो कौन सा पैरामीटर्स की रेशो है कि भाई 8-9 रहा तो अच्छा है क्योंकि 9 पैरामीटर्स थे. तो डेप्ट इक्विटी जैसे डॉक्टर साहब ने बोला 1. अभी क्या है कि बैंकर्स भी आपको डेप्ट इक्विटी 3 तक अलाउड करता है. बैंकर्स तो क्रेडिट रेटिंग करके देता है. अभी हम इन्वेस्टर है तो हम कंजर्वेटिव जा रहे हैं कि आप 1 के नीचे डेप्ट इक्विटी रहना चाहिए, पर बैंकर्स अलाउ कि वो फाइनेंशियल लिवरेज अलाउ करते हैं. क्या फाइनेंशियल लिवरेज करोगे और कॉस्ट ऑफ बोरिंग इससे लोअर देन 10%, और जैसा रूपेश ने बोला कि आपका रोसे अगर 20% है, 15 के ऊपर है, तो यू आर स्टिल अर्निंग डबल देन व्हाट यू आर बोरिंग कॉस्ट ऑफ कैपिटल के हिसाब से. तो इस तरह से वो रेशो को देखने का और उसको हेल्दी कौन सा अनहेल्दी कौन सा देखने का नजरिया चेंज हो जाता है. तो लिमिटेड पॉइंट हियर कि हमें अभी जो अपना जो ग्रुप है ना, ये कोई टेक्निकली अपन को फाइनेंशियल एजुकेशन नहीं दे रहे ना. यहाँ पे तो अपने को देखना है कि इन्वेस्टमेंट करने के लिए शेयर्स में और 2 तरह एक के कंपनी हेल्दी कंपनी हो, बस वो बेसिक वो चाहिए अपने को. हाँ, इसलिए मैं जंप इन नहीं कर रहा हूँ फाइनेंशियल रेशो पे, क्योंकि मेरा देखने का नजरिया अलग, एकदम प्योर मैन्युफैक्चरिंग ऑपरेशनल कंपनी M&A ऐसा हो जाएगा.
क्योंकि मैं शेयर मार्केट में जाके देखता ही नहीं हूँ कि किसके रेशियोज कैसे है, कौन से बेटर रहने चाहिए इन्वेस्टमेंट पॉइंट ऑफ से। पर मैं क्या कर सकता हूँ, अगर कोई भी एक जन जो यहाँ पे रेशियोज के ऊपर इन्वेस्टमेंट स्ट्रेटेजी कर रहा है, आप है, रुपेश है या मनीष है फॉर दैट मैटर, तो आई कैन दैट टाइम आई कैन हेल्प यू आउट एकदम फंडामेंटली कि ये रेशियोज क्यों इंपॉर्टेंट है, इसमें एग्जैक्टली क्या क्या न्यूआंसेस रह सकते हैं, दैट आई कैन चिप इन एंड हेल्प आउट। कोई रेशियो देख के करता नहीं है इन्वेस्टमेंट मतलब। कोई नहीं देखता भैया। ये 90% मैं बताऊं क्या होता है, वो CNBC सभी की आवाज learning और वो mode में लगा है होता है अभी। संजीव बसीन, हाँ उसका सुन के बस दुनिया उसमें लगी हुई है। हे फक्त इन्व्हेस्टमेंट साठी ठीक आहे, ज्याला 5 वर्ष 6 वर्ष इन्व्हेस्ट करायचं करेक्ट। तर अभी ते हाँ हा त्याच्यासाठीच ठीक आहे म्हटलं एवढं बघणं. त्याच्यामुळे करेक्ट, अगदी बरोबर, अगदी बरोबर. आपण छोटे इन्व्हेस्टर आहे, 8 दिवसात 8% 10% काढले की बाहेर निघा. ते का पण इंट्राडे ट्रेनिंग, शॉर्ट टर्म ट्रेनिंग, लॉंग टर्म, या कोणाचा ऑब्जेक्टिव्ह कसं आहे ना त्याच्यावर अवलंबून आहे. त्याच्यावर डिपेंड आहे. म्हणजे फंडामेंटल आपण जर तुम्हाला 5 वर्ष 6 वर्ष जर तेवढं ठेवायचं असेल तर आपल्याला तेवढं बघावं लागेल. See, पण ते माहीत असणं आवश्यक आहे. कारण आता झील, जसं आता सरांनी उदाहरण दिलं, झील जर बघितलं, झी एंटरटेनमेंट त्याचा पूर्ण डाऊन ट्रेंडच आहे पूर्ण. तरी पण लोक इंट्राडे मध्ये सगळ्यात जास्त चालणारा स्टॉक आहे. करेक्ट हा, करेक्ट. आता मला इंट्राडे माहिती तो वो नाही, पण बजाज फिन्सो मागच्या 2-3 वर्षापासून कदाचित प्लॅटो असेल, काही होतच नाहीये ना शेअर मध्ये. हा, आणि पण तो लोकांनी इंट्राडे मध्ये खूप चालतो कारण व्हॉल्यूम सगळ्यात जास्त अशा अशा शेअर्स मध्ये असतात. करेक्ट इंट्राडे में चाहिए मोमेंटम, मोमेंटम इंट्राडे में जिसमें चाहिए होगा वो। momentum. हाँ, इंट्राडे में चाहिए मोमेंटम, झील में न्यूज आती रहती है, कभी अपर हाँ। सर्किट कभी लोअर सर्किट, बस। आता रिलायन्स मध्ये असं बघितलं जातं दिसतं की बोरोइंग्स वाढलेली. आता जे काही पॉइंट्स असतात त्याचे स्कोअर जे मी सांगितलं त्याच्यामध्ये हा. बोरोइंग्स असेल किंवा प्रमोटर होल्डिंग कमी झाली असेल किंवा असे बरेच हम्म. पॅरामीटर्स आहे की ज्याच्यावर ते स्कोअर तो ठरतो. तर 8 ते 9 मध्ये जे असतात ते मेजरली असे आहे की तुम्हाला बाकी करायची बघायची गरज नाही. म्हणजे आता रिलायन्स मध्ये पण काहीतरी बोरोइंग्स वाढलेले दिसतात की ते थोडेसे वाढत वाढत चाललेले आहे किंवा असं. नाही, त्यांचा डेट टू इक्विटी रेशो कमी आहे पण. हो हो, पण ते बोरोइंग्स दिसतात वाढलेले, जस्ट बघत होतो आता. हो का? अच्छा, मे बी. आणि FII 24 पासून ती आता 23-22% अशी येऊ राहिली. जे FIIचं पण थोडंसं कमी झालेलं आहे, म्हणजे तरी पण आहे 22%. पण हो. 2021 मध्ये जसं 25% होते FIIचं कॉन्ट्रीब्युशन, ते आता कमी कमी होत चाललेलं दिसतंय. DIIचं मात्र वाढताना दिसते. ते पण जवळपास म्हणजे थोडं थोडं वाढत आहे. मला असं वाटते ह्या थोड्याशा डिटेल मध्ये गेलं तर मग ह्या गोष्टी आपण पाहू शकतो. पण मी जे बोललो ते बेसिक बेसिक अगदी येस अगदी येस, तेवढं हा, बघायला मेन कंपनी अगदी बेसिक ज्या पाहायला पाहिजे Yes. तेवढ्या पाहता येतील आपल्याला. बरोबर. तर लेट अस फिनिश इट टुडे फॉर द टुडे. काय म्हणता येस सर. की अजून कोणाला काही बोलायचं आहे? राजेश्वर काही बोलायचं आहे? नाही नाही. पुढचा काय आपण विचार करतोय की फायनान्शियल रेशोज वर कोणीतरी बोलावं, नाहीतर शेवटी मी थोडासा अभ्यास करून बोलेलच. नाहीतर कोणी चांगलं जर कोणाला जर माहित असेल फायनान्शियल रेशोज तर मग बोलायला हरकत नाही. माझ्या अभिजित मते हसून आलाय, मनीष आणि बोलू शकतो अभिजित, तो. हा? मनीष आणि अभिजित यांनी टेक ओव्हर करायला हरकत नाही पुढच्या रविवारी, आणि अभिजित अमोल कोण? हेल्प करेल टर्म कोण? भैया भैया आउट define ऑफ करेल. सिलेबस, मेरे आउट ऑफ सिलेबस है ये। नाही, टेक्निकल यातलं पे आओगे, कसं मैं आ जाऊंगा उस दिन। सगळ्यांना एवढं म्हणजे आपण वरवरच माहित आहे जे काही जेवढं माहित आहे ते. हो हो. हा, पण हे कसं तर एकदा तुम्ही जसं मनीषने आता चांगला एक स्कोअर सांगितला आपल्याला, पहा अशी माहिती शेअर होते एकमेकांसोबत, तर हा. याचा हाच फायदा होतो. करेक्ट करेक्ट. मला हा स्कोअर आता माहितीच नव्हता, एकदम चांगलं सांगितलं की एवढं जरी पाहिलं तरी सफिशियंट आहे बऱ्यापैकी. तर पाहू आपण. मी अजून 1-2 जणांना विनंती करेल. मला वाटते आपले हे जे आहे ना निळूभाऊ, हो, निळूभाऊ ते सांगू शकतील आपल्याला फायनान्शियलच्या ह्याच्यात मी बऱ्यापैकी. निळूभाऊला 2दा रिक्वेस्ट केली, पण ते काय माहिती समहाऊ ते मला एकदमच हे 2-4 हे पाठवून देतात. हा म्युच्युअल फंड घ्या, तो घ्या, तो घ्या, तो घ्या. मी म्हटलं मला ते नाही पाहिजे, मला तुम्ही या प्लॅटफॉर्मवर पाहिजे, शिकवा आम्हाला हे. हा, हा.
पण शेवटी मी हेही सांगतो की म्युच्युअल फंड कसा सिलेक्ट करायचा हे सुद्धा मी याच्यावर घेणार आहे. म्हणजे हो. म्युच्युअल फंड हा घ्या की तो घ्या हे नाही सांगणार आहे मी, पण म्युच्युअल फंड कसा सिलेक्ट करायचा हे मात्र मी सांगणार आहे. नक्की नक्की नक्की. येस. आणि पुढे जसं जसं जाऊ तसं मी पण काही स्ट्रॅटेजीज ज्या मला माहिती आहे ना स्विंग ट्रेडिंगच्या वगैरे त्या मी सांगेल ना. बिलकुल बिलकुल बिलकुल. प्रत्येकाने मी म्हणतो शेअर करावं काही ना काही, म्हणजे मग ते शेअरिंग होईल. ते मी तर म्हणतो त्या ग्रुपमध्ये त्याचा एरिया ऑफ इंटरेस्ट टाकावा आणि मग आपण त्याच्यावर त्या ग्रुपचं त्या दिवशी आपण डिक्लेअर करू की तो ग्रुप ही विल लीड म्हणून. म्हणजे आपलं हे फंडामेंटल झाल्यावर जेव्हा टेक्निकल तुम्ही चालू कराल ना त्याच्यानंतर मग मी एक एक स्ट्रॅटेजी वाटलं मला ज्या माहित आहे त्या अभिजितला माहित असेल, तुम्हाला माहित असेल, त्या आपण एक एक शेअर करू. डेफिनेटली डेफिनेटली. रुपेशला माहित असेल ते सगळं. ठीक आहे मग चलो. राईट Good सर. day. ओके थँक्यू. थँक यू. थँक्स. शिरीष आला होता का? शिरीष होता का ग्रुप मीटिंग मध्ये? आहे शिरीष आहे ना. आहे हो. शिरीष लेट राव, झाले. होते. हा तुम्ही सगळ्यात मोठे इन्व्हेस्टर आहे आम्हाला माहिती आहे. नाही रे आम्हाला कळतच नाही म्हणून तर आता ऐकून राहिलो तुषार. नाही तुम्हाला कळत नाही, पण तुमच्याकडे म्हणजे इन्व्हेस्टमेंट करायला सगळं काही आहे व्यवस्था, आम्हाला हे माहिती आहे. आम्ही फक्त शिक्षणच घेऊन आलो आहे. हो सायलेंट इन्व्हेस्टर आहे ते. हा तर शिरीष, हॅलो. हा बोल ना. हा तर आता पुढच्या वेळेस तुम्ही अटेंड करा मग नेहमी. आता तुम्हाला हे शिकून इन्व्हेस्ट करायचं आहे भरपूर. बिलकुल बिलकुल. एव्हरी संडे ना 11. हा एव्हरी संडे 11. जेवढे जॉईन होतील हो, तेवढेच, definitely. म्हणजे ज्यांना जेवढा वेळ मिळेल जसं मिळेल ठीक. तसं. ठीक आहे. ओके चलो. गुड डे टू एव्हरीवन. चलो बाय. थँक यू. थँक्स. बाय बाय बाय.